अयोध्येमध्ये आज राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहणाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील 8,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावर ध्वज फडकवला जाणार। राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यामुळे भाजपचं आज घर घर राम अभियान। मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन। आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। अनेक ठिकाणी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं दाखल झाली होती हस्तक्षेप याचिका। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतीसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जाताय तेच लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील। स्वायत्ततेची शक्ती काय असते हे सत्ताधाऱ्यांना दाखवा। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डेलेलू म्हणत टीका। जेनझींच्या शब्दांचा उच्चार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 100हून अधिक कॉलेजच्या युवकांशी फडणवीसांचा संवाद। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा ट्विटद्वारे फडणवीसांवर पलटवार। एखाद्या व्यक्तीचा इतकाही द्वेष नको की सारखी 30 व्यक्ती दिसावी। डेलेलूतून बाहेर पडून भानावर या। राहुल गांधींवरील टीकेवरून सपकाळांचा निशाणा। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीमधल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येमधील आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल। आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल, जरांगेंचा निशाणा। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। बदनामीमुळे बीडमध्ये उद्योगही येत नसल्याचा दावा। कराडची आठवण काढणारा मुंडे माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा नाही। अंजली दमानिया यांची धनंजय मुंडेंवर टीका। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। गौरी गर्जेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे आदेश। तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं? दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। मालेगावातील अत्याचार आणि खून प्रकरणामधील आरोपीला फाशी झालीच पाहिजे। फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नांदगावचा बिग बॉस सुहास कांदे मनमाड नांदगाव नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे घरी बसले त्यांना कायमचं घरी बसवा। नाव न घेता शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। नेते शहरांच्या विकासावर बोलतात पण त्यांची शहरच विकास असतात। अंबाजोगाईच्या सभेमध्ये अजित पवारांची टीका। कमळाच्या मागे विकास तर काँग्रेसच्या मागे भकास। भंडाऱ्याच्या साकोलीमधल्या सभेत चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। नाना पटोलेंच्या मतदारसंघात बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। माझ्यावर आरोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो। आता आरोप करणाऱ्यांनीच मला उपमुख्यमंत्रीपदी निवडलं होतं, आता सोबत नाही म्हणून आरोप करतात, हे वागणं बरं नव्हे। अंबाजोगाईमधून अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या अंबाजोगाईमधल्या सभेला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती। या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे अनुपस्थित असल्यानं चर्चेला उधाण। बीडमध्ये नासलेल्या लोकांनी भ्रष्टाचार केला। 150 कोटींचा भ्रष्टाचार बीडमध्ये समोर आला। भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या पालकमंत्री अजित पवारांकडून सूचना। राज्यामध्ये आपली सत्ता असून तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातामध्ये आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं सोलापूरच्या कुर्डुवाडीमधल्या जाहीर सभेमध्ये वक्तव्य। मत तुमचं मात्र निधी आमचा असेल असंही चाकणकर म्हणाल्या। पत्नीला तिकीट देऊ नका असं संजय सावकारे म्हणाले होते, पण पक्षानं सर्व्हे केल्यानंतर रजनी सावकारेंचं नाव पुढे आलं, त्यामुळे तिकीट दिलं। मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीला तिकीट देण्यावरून फडणवीसांचा भर सभेत खुलासा। भुसावळमध्ये टेक्स्टाईल पार्कला मंजुरी द्या। मंत्री संजय सावकारेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। तर भुसावळमध्ये टेक्स्टाईल उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं मंत्री संजय सावकारेंना आश्वासन। खासदार नागेश पाटील आष्टीकरांची क्लिप व्हायरल केली तर त्यांना महागात पडेल। आमदार संतोष बांगर यांचा नागेश पाटील आष्टीकरांना इशारा। तर गणित जुळवलं तर संतोष बांगर हिंगोली सोडून जातील, नागेश पाटील आष्टीकरांचं वक्तव्य। जालन्याच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकरांचे एकत्रित बॅनर झळकले। दानवे आणि लोणीकरांची वज्रमूठ, आता विजय दूर नाही, बॅनरवर आशय। जालन्याच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर 12 वर्षांनंतर एकाच मंचावर दिसले। यावेळेला लोणीकरांच्या हस्ते भोकरदनमध्ये प्रचाराचा नारळ फुटला। काही काळ दोघांमध्ये गप्पा रंगलेले असताना हास्यकल्लोळ सुद्धा पाहायला मिळाला। बबनराव लोणीकरांचा आणि माझा वैयक्तिक वाद नाही, कार्यकर्त्यांसाठी आम्ही एकत्र आलो, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। तर शोलेमधील जय वीरूसारखी आमची जोडी, बबनराव लोणीकरांची प्रतिक्रिया।
गोंदिया नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेमध्ये कलगीतुरा, शिवसेनेचा नकली भगवा म्हणत सेनेच्या उमेदवारावर भाजप आमदार प्रणय फुकेंची टीका, तर शिवसेनेमुळे भाजपचा उमेदवार विधानसभेत निवडून आला, जिल्हा प्रमुख रुपेश कुथेंचं प्रत्युत्तर. मालवण नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यावर निलेश राणेंचे गंभीर आरोप. शिल्पा खोतांनी मराठा समाजाचे प्रमाणपत्र बदलून ओबीसी समाजाचं प्रमाणपत्र जोडलं, निलेश राणेंचा दावा. पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू. भाजपने मटकेवाले, दारूवाले उमेदवार दिले. आमदार शंकर मांडेकरांचा भाजपच्या संग्राम थोपटेंवर निशाणा, तर अजूनही कला केंद्रामधील गोळीबाराचा आवाज ऐकू येतोय. मांडेकरांच्या भावानं केलेल्या गोळीबारावरून थोपटेंचा टोला. अहिल्यानगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याआधीच काँग्रेसला धक्का. कोपरगाव शहराध्यक्ष तुषार पोटे यांचा पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. अंबरनाथमधील मतदारांची नावं उल्हासनगरमधील प्रभागात हेतुपुरस्पर काही मतदारांची नावं बाहेरच्या प्रभागामध्ये टाकली. अंबरनाथ मतदार यादीवरून रवींद्र चव्हाणांचा गंभीर आरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा भाजपचा आरोप. हजारो मतदारांची नावं चुकीच्या प्रभागामध्ये असल्याचा दावा. भाजपच्या नरेंद्र सूर्यवंशीकडून संबंधितांवर कारवाईसह चौकशीची मागणी. घाटकोपर पूर्व मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांचा आरोप. वॉर्डामधील मतदारसंख्या 45,000वरून 62,000वर गेली, राखी जाधवांचा आरोप. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची भेट घेतली. पुणे शहरातील निवडणुकीच्या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा. मतदार याद्यांसंदर्भातील अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा. विधानसभेला विरोधात काम करणाऱ्यांचा सत्यानाश होईल. धडा शिकवण्यासाठी मी हरिहरेश्वरमध्ये नवसच करतो, मंत्री गोगावले यांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांमध्ये वार पलटवार. बाप एका पक्षात, पोरगी दुसऱ्या पक्षात अशी टीका अशोक चव्हाणांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांवर केली आहे. तर अशोक चव्हाणांनी हे आदर्श उद्योग थांबावेत असं म्हणत प्रणिता चिखलीकरांनी अशोक चव्हाणांवर पलटवार केलाय. मुक्ताईनगरही आपल्याकडून सुटणार नाही. रक्षा खडसेंच्या समोर गिरीश महाजनांचं वक्तव्य. आपण जेवढं सांगितलं त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणतो, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांनी आता स्वतःच्या मुलीला उमेदवारी दिली. रक्षा खडसेंची शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांवर टीका, तर शिंदे सेनेची मुक्ताईनगरमध्ये दडपशाही आणि गुंडगिरी सुरू. रक्षा खडसेंचा आरोप. यवतमाळमध्ये भाजपच्या 7 माजी नगरसेवकांच्या पाठोपाठ आता भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनीही भाजपला ठोकला रामराम. पक्षामध्ये स्थानिक पातळीवर अन्याय होतो, कुणाल चोरडियांचा आरोप. रायगडच्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बाहेरून मतदार आणले जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांचा सत्ताधारी महायुतीवर आरोप. बोगस मतदार मतदानाला आले तर जशास तसं उत्तर देणार भावना घाणेकर यांचा इशारा. सातारा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपने युतीधर्म पाळला नाही तर आम्ही सुद्धा युतीधर्म पाळायला बांधील नाही. शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख रणजित भोसलेंचा भाजपला इशारा. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे शिवेंद्रराजे एकत्र आल्यानं अपक्ष उमेदवार वाढले. अपक्ष उमेदवारांकडून बॅनरवर दोन्ही राजेंचे फोटो. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत वाढ. 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात यश. बाबांच्या कडेवर बसून काकांच्या आशीर्वादानं रोहित आमदार झाले. 1000 मतांनी निवडून आलेला मला अक्कल शिकवतोय. मंत्री गिरीश महाजनांची आमदार रोहित पवारांवर बोचरी टीका. आम्ही नशीबवान आहोत, आम्हाला शरद पवारांसारखे आजोबा लाभले. गिरीश महाजनांच्या टीकेला रोहित पवारांचं ट्विट करत उत्तर. तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 2019मध्ये 40,000 मतांनी लोळवलं. महाजनांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर. सत्तेमध्ये वाटा देऊ पण संघटनेमध्ये अजिबात वाटा देणार नाही. भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचं विधान. एकही जागा भाजप व्यतिरिक्त कुणाला देणार नाही, निलंगेकरांचं वक्तव्य. सोलापूरच्या करवळ्यामध्ये माजी मंत्री महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ. नागनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. कागल नगरपालिकेसाठी 28 किंवा 29 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेची शक्यता. घाडगे मुश्रीफांच्या आघाडीविरोधात शिंदे गट निवडणूक रिंगणात. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढतीये. शिंदेंची सेना 118 तर भाजप 108 जागा लढवत दुसऱ्या स्थानी, तर काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. 29 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा विवाद न्यायालयामध्ये पोहोचला. अर्जावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप. बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आज सुनावणी होणार. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं कोर्टामध्ये धाव. आज या प्रकरणाची सुनावणी, तर उद्या निर्णय येण्याची शक्यता. लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीमधून माघार. पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यानं उमेदवारांची माघार.
हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा भाजपकडून प्रयत्न, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप. तर मुस्लिमांना बांगलादेशी रोहिंग्या अशी संज्ञा वापरणं संतापजनक. मंगलप्रभात लोढा या षडयंत्राचे जनक, सचिन सावंत यांची टीका. सध्याच रिटायर होणार नाही, अजून बरंच काम बाकी. जेव्हा रिटायर होईल तेव्हा चांगली पिढी घडवल्याचं लोक म्हणतील. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. चुकीच्या पद्धतीने उद्घाटन करून शिवरायांचा अपमान कोणी करू नये. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची अमित ठाकरेंवर टीका. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं, यावर सरनाईकांची टीका. नंदुरबारच्या शहादा पालिकेसाठी जनता विकास आघाडीकडून जोरदार प्रचार. स्थानिक आघाडीमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली. नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंवर विदर्भात जबाबदारी. हेमंत गोडसेंची यवतमाळ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती. हेमंत गोडसेंना नाशिकमधून दूर ठेवल्याची चर्चा. लोकसभा निवडणुकीनंतर गोडसे भाजपमध्ये जाणार असल्याची होती चर्चा. आमदार संग्राम जगतापांची ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळेंना 51 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस. जैन समाजाच्या जागेवर जगतापांनी कार्यालय थाटल्याचा किरण काळेंचा आरोप. माफी मागण्याची जगतापांची मागणी. नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेचं भाजपचे आमदार आशिष देशमुखांच्या समोर गारहाणं. माझा मुलगा हरवलाय असं म्हणत महिलेचा देशमुखांच्या समोर आक्रोश. व्हिडिओ व्हायरल. मात्र म्हणणं न ऐकताच आशिष देशमुख निघून गेले. भाजप खासदार अनिल बोंडे यांना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी वरुड इथून तरुणाला ताब्यात घेतलं. काम का नाही केलं म्हणत खासदार बोंडे यांना तरुणाकडून शिवीगाळ. हैदराबादमधून खासदार अनिल बोंडे यांना आला धमकीचा फोन. हिंगणघाट इथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा. प्रचार सभेला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती. कॉर्नर सभांमधून उमेदवारांचा प्रचार. हिंगणघाटात भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटामध्ये चुरशीची लढत. तपोवनमधील वृक्षतोड सुनावणी आधी पर्यावरण प्रेमींचा सभागृहामध्ये गोंधळ. सुनावणीसाठी मनपा आयुक्त उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं वाद. केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतींसाठी हजर असल्यानं गोंधळ. राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसेचा चोप. पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यातच चोप. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड. चंद्रशेखर घुले पाटील अजित पवारांचे खंदे समर्थक. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झालं होतं. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एका युगाचा अंत झाला. एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख. पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली. मुंडवा जमीन व्यवहार गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला पुणे पोलीस पुन्हा चौकशीसाठी बोलावणार. मागील शुक्रवारी शीतल तेजवानीची पुणे पोलिसांकडून 6 तास चौकशी झाली होती. दिग्विजय पाटीलची देखील चौकशी होणार असल्याची शक्यता. मुंडव्यातील जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंकडून आमच्या संस्थेला पत्र आलं होतं. TV9 मराठीशी बोलताना भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या प्रमुखांचं स्पष्टीकरण. चौकशी समितीकडून आणि पुणे पोलिसांकडून एकही नोटीस मिळाली नाही, संस्थेची माहिती. गुंड निलेश घायवळवर कोथरूडमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल. खंडणी मागितल्या प्रकरणी निलेश घायवळ, सचिन घायवळसह टोळीतील इतर सदस्यांवर गुन्हा. व्यावसायिकाच्या डोक्याला पिस्तूल लावून घायवळची धमकी. माओवाद्यांचे महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र. शरणागतीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ द्या. पत्रामधून माओवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन. चंद्रकांत खैरेंनी पोलीस ठाण्यामध्ये भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. गंगापूर पोलिसांकडून शिक्षकाला अटक.